खर तर महापुरुष आकाशातून वीज जमल्यावर तसं जमिनीवर जन्माला येतात आणि क्षणार्धात अंतर्धान पावावी तसं निघून जातात असं कधी होत नाही. त्यांच्या येण्याला त्यांच्या जाण्याला काहीतरी कारण परंपरा असावी लागते. पण त्यांच्या जाण्यानंतरही गेले कित्येक वर्ष ते लोकांच्या मनाच्या सिंहासनावर अविराज्य गाजवत राहतात. ही सगळ्यात महत्वाची आणि आनंदाची गोष्ट असते. मला नेहमी एक प्रश्न पडतो की का म्हणून आम्ही या महापुरुषांच्या एवढ्या जयंत्या पुरस्कार साजरा करतो, का म्हणून आम्ही यांचा एवढा जयंतकार करतो. ज्यावेळेस असा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो त्यावेळेस उत्तर सुद्धा मिळतं. या माणसांचं जगणं हे स्वतःसाठी नव्हतं, या माणसांचं जगणं स्वतःच्या ऐश्वर्यासाठी नव्हतं, तर या माणसांचं जगणं हे समाजासाठी राष्ट्रहितासाठी होतं. इतरांचं दुःख जाणून घेणारी ही माणसं होती, इतरांच्या सुखासाठी झटणारी ही माणसं होती. म्हणून यांच्या जयंत्या पुरस्कार साजरा होतात. आमच्या होत नाही त्याचं कारण मी मला आमच्या गावी गेलो, आमच्या शेताच्या बांधावर इंजन बसला होता. मी त्याला म्हटलं काय बाबा निवांत आरामात बसला, काही काम काय करत म्हणे मग काय होईल. अरे म्हटलं तुझी शेती आहे काही पेरत का म्हणे पेरलं मग काय होईल. अरे म्हटलं पेरल्यावर काहीतरी उगवेल म्हणे उगवलं मग काय होईल. अरे म्हटलं उगवल्यावर तुला काहीतरी उत्पन्न मिळेल म्हणे मिळालं उत्पन्न मग काय होईल. अरे म्हटलं मग ते उत्पन्न तू बाजारात जाऊन म्हणे विकलं बाजारात जाऊन मग काय होईल. अरे म्हटलं त्याच्यातून तुला 4 पैसे मिळतील म्हणे मिळाले पैसे मग काय होईल. अरे म्हटलं तुझ्याकडून बायको मुलांना काहीतरी खरेदी करू शकशील म्हणे केली खरेदी मग काय होईल. अरे म्हटलं मग तू निवांत आरामात राहशील म्हणे मग माझा आता काय चालेल. हा जर सगळा उद्योग फक्त निवांत आणि आरामात राहण्यासाठी जर करायचा असेल तर आता निवांतच बसतो की शेताच्या बांधावर. अडचण का. समाजामध्ये 2 पद्धतीची माणसं असतात. एक स्वतःच्या सुखात निवांत आरामात राहणार आणि 2 स्वतःचा आराम करून इतरांच्या वाट्याला आराम लाभावा म्हणून आयुष्य खर्च करणार. ज्या समाजामध्ये दुसऱ्या पद्धतीची माणसं त्या समाजाला भीतीचे डोळे कधीच लागत नाही आणि ज्या समाजामध्ये फक्त निवांत आरामात होणारी माणसं त्या समाजाला भीतीचे डोळे लागल्याशिवाय कधी राहत नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. खरं आमच्या महाराष्ट्रामध्ये अनेक नवरत्न जन्माला आहेत ज्यांच्या नेतृत्वाचा, कर्तृत्वाचा, दातृत्वाचा, व्यक्तित्वाचा विचार आणि आदर्श मनामध्ये रेंगाळत व्हावा आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या आयुष्याच्या पायवाट्या चालत्या व्हाव्यात अशी अपेक्षा ठेवून अशी काही धुरंधर व्यक्तिमत्व या मातीमध्ये जन्माला आहे. ही माणसं काही जागेवर नाही थांबली, ही माणसं काही निवांत आरामात नाही बसली, ही माणसं धावपळ करत राहिली, धडपड करत राहिली, झेपावत राहिली. त्यावेळेस खऱ्या अर्थानं रायगडाच्या माथ्यावर 32 मनाचं सोनेरी सिंहासन साकार होऊ शकलं. जर ही माणसं निवांत आरामात बसली असती तर एवढं सगळं करणं काही शक्य नव्हतं. या माणसांनी सुरुवात केली. जग बदलवण्याचं धाडस या माणसांच्या अंगी होतं. परवा एका वर्तमानपत्रामध्ये जाहिरात आली होती. कुठल्याही गोष्टीची सुरुवात जगाच्या पातळीवर सगळ्यात महत्वाची जर गोष्ट असेल ती म्हणजे सुरुवात. कुठल्याही कार्याचं जर यशस्वी करायचं असेल, कुठल्याही कार्य यशस्वी करायचं असेल तर त्याची सुरुवात होणं फार गरजेचं असतं. जी माणसं सुरुवात करतात ती माणसं ध्येयापर्यंत पोहोचतात आणि जी माणसं सुरुवातच करत नाही ती माणसं कधीही ध्येयापर्यंत पोहोचत नाही. ही एक वस्तुस्थिती. परवा एका वर्तमानपत्रामध्ये जाहिरात आली होती की गेल्या 25 वर्षात ज्याच्या हातून एकही अपघात झाला नाही अशा ड्रायव्हरला मुलाखतीला यावं. काही ड्रायव्हर मुलाखतीला आले, मुलाखती चालू झाल्या. पहिल्या ड्रायव्हरला विचार म्हणे का गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही. तो मला अजिबात नाही, विषयच नाही. फक्त एकदा गाडी ब्रेक झाली म्हणून जरी कोसळलो तर बाकी कुठे ठरत नाही. त्याला म्हटलं चला बाजूला. दुसऱ्या ड्रायव्हरला विचारलं म्हणे का गेल्या 25 वर्षात तुमच्यातून एकही अपघात नाही. तोही म्हणाला अजिबात नाही, विषयच येत नाही, सवालच येत नाही. फक्त एकदा पूर्ण येऊन तरी अंगावर आलं तेवढंच काय ते, पण बाकी कुठे टच नाही. त्यालाही म्हटले चला बाजूला. तिसऱ्या ड्रायव्हरला विचारलं म्हणे का गेल्या 25 वर्षात तुमच्यातून एकही अपघात नाही. तोही म्हणाला अजिबात नाही, विषयच येत नाही, सवालच येत नाही, प्रश्नच उद्भवत नाही. कागदपत्र, नोटीस, साक्षी पुरावे सगळं काही तपासलं. त्या माणसाचं बोलणं खरं होतं. गेल्या 25 वर्षात त्याच्या हातून एकही अपघात झाला नव्हता. त्या मुलाखत घेणाऱ्याला सुद्धा आश्चर्य वाटलं की गेल्या 25 वर्षात ज्या माणसाच्या हातून एकही अपघात नाही. त्याला विश्वास बसेना. त्याने न राहून त्याला विचारलं म्हणे का गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात झाला नाही, या तुमच्या यशाचं रहस्य काय. त्यावेळेस तो मुलाखत देणारा ड्रायव्हर शांतपणे म्हणाला की गेल्या 25 वर्षात मी माझी गाडी जी एकदा गॅरेजला लावली ती पुन्हा बाहेरच नाही झाली. ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांचा अपघात व्हायचा विषयच येत नाही, पण ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांना ध्येयही कधी गाठता येत नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. ध्येय गाठायचं असेल तर गाड्या रस्त्यावर आणाव्याच लागतील, प्रवास सुरू करावाच लागेल. आणि प्रवास सुरू केला म्हणजे रस्त्यावर खड्डे ठरलेली, दगड ठरलेली, खचखले ठरलेली, ऊन वादळ पाऊस यांच्याशी संघर्ष करणं हे ठरलेलं. या संघर्षातून जो कोणी
यशस्वी होतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने तो यशस्वी होतो. यशस्वीची व्याख्या ही आहे, पण यशस्वीची जी माझी व्याख्या आहे की तुम्ही किती मोठे झाला हे तुमचं यश नाही, तर तुम्ही तुमच्या उंचीपर्यंत किती जणांना सोबत घेऊन आला हे तुमचं सगळ्यात मोठं यश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतो ते त्यासाठी, संभाजी महाराजांचे नाव घेतो त्यासाठी, फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेतो त्यासाठी. ही माणसं एकटी मोठी झाली नाही, या माणसांनी विश्व मोठं केलं, या माणसांनी समाज मोठा केला, या माणसांनी राष्ट्र मोठं केलं, या माणसांनी माणसं मोठी केली. हे त्यांच्या मोठेपणाचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. हे अंश जर तुमच्या आमच्यात आले तर संकुचितीचे कंस आपोआप बाजूला होतील आणि देश हा लवकर महासत्ता होईल असं मला रोज आणि वारंवार वाटत आहे. खरं त्या शिवाजी महाराजांचा आम्ही जयजयकार करतो, ज्या शिवाजी महाराजांना आम्ही फक्त डोक्यावर घेऊन जातो. कोण होते शिवाजी महाराज? मी तर दोन शब्दात उत्तर दे, माणुसकीचा ईश्वर. ज्याने या मातीत उगवलेल्या प्रत्येक माणसाला माणूसपणाने जगायला शिकवलं. एखाद्या हरा माणसाच्या माणसाला इतकं महत्व कशामुळे येतं? तो मेल्यानंतर अमरत्व कशाला प्राप्त करतो? मेल्यानंतर तो अमरत्व कसा काय प्राप्त करतो? जीव गेल्यानंतरही त्याचा एवढा जयजयकार कसा होतो? असं काय केलं असेल या राजा? असं काय केलं असेल या राजा? अशी कोणती दिव्य दृष्टी त्यांनी रयतेला दिली असेल की ज्यामुळे 3 एप्रिल 1680 रोजी शिवाजी महाराजांच्या फक्त देहाचं महानिर्माण झालं, पण त्यांच्या गनिमी कावया विचारांचं आणि स्वराज्य आचारांचं देहावसान होऊ शकलं? असं काय केलं असेल? काळाच्या पटलावर अनेक राजे झाले, अनेक महाराजे झाले, सम्राट बादशाह झाले, पण काळाच्या प्रवाहाबरोबर तेही विस्मरणात गेले. पण प्रत्येकाच्या मनाच्या सिंहासनावर नाव चिरंतन टिकून राहिलं ते फक्त राजा शिवाजीच. सांगावं लागत नाही कुणाला की शिवाजी महाराज कोण होते. जन्मताच तुम्ही माती त्याच्या भावावर ठेवून शिवछत्रपती नाव हे पूर्णच ठेवते आणि कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज ही केकाळी निघते आणि आमच्या तोंडून जय कधी बाहेर पडतं आमचं आम्हालाच कळत नाही. पण त्या काळात मुघलांचं राज्य होतं, आदिलशाहीचं राज्य होतं, निजामशाहीचं राज्य होतं, कुतुबशाहीचं राज्य होतं. मुघलांचं राज्य मुघल बादशाहचं, आदिलशाहीचं राज्य आदिलशहाचं, निजामशाहीचं राज्य निजामशहाचं, कुतुबशाहीचं राज्य कुतुबशहाचं. पण स्वराज्य हे शिवरायांचं नव्हे, स्वतःच्या मालकीचं नव्हे, तर इथल्या सर्वसामान्य रयतेचं राज्य होतं. इतर बादशाह गडकिल्ल्यावर राज्य उभारीत होते, पण माझा राजा रयतेच्या मनावर राज्य उभा करीत होता. इतरांचा ध्वज गडकोटांवर झळकत होता, पण माझ्या राजाचा ध्वज रयतेच्या मनामध्ये, रयतेच्या हृदयामध्ये आणि रयतेच्या श्वासामध्ये फडकत होता. हे शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. सगळ्यात मोठं. मला राहून प्रश्न पडतो की ज्यावेळेस शिवाजी महाराजांचं आगमन स्वर्गात झालं असेल त्यावेळेस स्वर्गात काय केलं असेल? नृत्यांगना अप्सरा सरकन बाजूला सरकले असतील, सोमरसाच्या प्याऱ्यांचे झटकन अमृतात रूपांतर झाले असेल, सारे देव खडकन उठून उभे राहिले असतील, शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरे झाले असतील आणि म्हणाले असतील, राजा जगलास, तू खरा आयुष्य जगलास. वा, शिवछत्रपतींचं कर्तृत्व आम्हाला हेच सांगतं, कसं जगावं आणि कसं मरावं याचं अद्भुत तत्वज्ञान आम्हाला शिवचरित्रात सापडतं. पण ज्यावेळेस शिवचरित्राचा अभ्यास करतो, शिवचरित्र समजून त्यावेळेस आम्हाला शिवचरित्रातल्या आमच्या तरुणांची आणि आताच्या वर्तमान काळातल्या आमच्या तरुणांची दशा आणि दिशा कळते. आता आम्हाला वाटत नाही इतरांसाठी काहीतरी करावं, आता आम्हाला वाटत नाही या समाजासाठी, या राष्ट्रासाठी काहीतरी करावं. पूर्वी आमची मुलं मातीसाठी मरत होती, आता आमची मुलं कुणावर मरत आहे काही नियम नाही. 33 कोटी जनता होती माझ्या देशात स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी. 33 कोटी गांधीजींच्या नेतृत्वाखाली 33 कोटी जनता एकत्र झाली. एक ध्येय होतं डोळ्यासमोर की स्वराज्य हवं, स्वराज्य हवं. घर, दरबार, संपत्ती, ऐश्वर्य सगळं कुर्बान करून टाकलं या माझ्या देशातील प्रत्येक जनतेला. देशासाठी सारं का? तर आपलं राज्य येईल, आपलं स्वातंत्र्य येईल आणि मग सुखाचे दिवस सुरू होतील. स्वातंत्र्य मिळालं, त्या 33 कोटी लोकांच्या त्यागानं स्वातंत्र्य मिळालं. पण त्या 33 कोटी लोकांच्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्यात का? नाही झाल्या. शेवटी त्या 33 कोटी लोकांना पश्चाताप झाला की आपण आपलं सगळं कुर्बान करून बघतो आणि पुढच्या पिढीवर संसार केला, स्वतः मोठा हो, पैसा कमव, शिक्षण घे, बस. पुढची पिढी फक्त स्वतःसाठी जगायला, आपलीच गाडी, आपलीच माडी, आपल्या बायकोची साडी, बस. विचार नाही करायचा कोणाचा. तरुण विचार कमवून ठेवतात, मागच्या पिढीला सगळं काही कमवून ठेवतात.
अस्मिता पोटं रिकामी असताना कधीच आठवत नाही. आठवतच नाही ती. पोटं भरली की मग अस्मिता आठवते, मग इतिहास आठवतो, मग स्वाभिमान अभिमान आठवतो, मग आदर्श आठवतात. दुसऱ्या पिढीची पोटं भरली पुन्हा आणि त्यांच्या पोटी ती नवीन पिढी जन्माला आली ना, त्यांना सतत ऐकतं मिळालं, सारं ऐकतं मिळालं. आणि मग आता इतिहास आठवायला लागला, मग आता स्वाभिमान अभिमान आठवायला लागला, मग आदर्श आठवायला लागले, मग आम्ही उभा राहिलो. पण याच्याही पलीकडं आम्ही स्वातंत्र्यानंतर जन्माला आलो. ज्यांना स्वातंत्र्याची धग जाणवत नाही, त्यांना स्वातंत्र्याची किंमत कळत नाही. आणि ज्यांना स्वातंत्र्याची किंमत कळत नाही, त्यांना स्वातंत्र्य हे स्वैराचार वाटायला लागतं आणि मग जे घडवू नये ते घडायला लागतं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. माझ्या युवा पिढीचं नेमकं तेच झालंय आज. माझ्या युवा पिढीची सगळ्यात मोठी एक शोकांतिका की आमच्या पुढं एक ध्येयच नाही. आम्हाला काय करायचं, आम्ही का जन्माला आलो, आम्ही कशासाठी जन्माला आलो, आम्ही एखाद्या गावातच का जन्माला आलो, आम्ही एखाद्या घरातच का जन्माला आलो, आम्ही एखाद्या आईबाबाच्या कुठून का जन्म घेतला, आमच्या आईबापांना आनंद वाटावा म्हणून आमचा जन्म झाला का, या कुठल्याही गोष्टीचा आम्ही साक्षरपणाने विचार करतो. एखादा 25 म्हणतो जगण्यात मजा नाही, जगण्यात इंटरेस्ट नाही, जिंदगी बर्बाद आहे. मला असला पोरांचा भयंकर लागला. अरे 25चा तरुण आहेस तू, तुझ्या आयुष्याची आता कुठं सुरुवात आहे, तुला संपूर्ण आयुष्य जगायचं आहे आणि तू म्हणतो जगण्यात मजा नाही. अरे महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलाय, ज्या मातीमध्ये शिवाजी राजासारखा नरसिंह जन्माला आला, ज्याने 700 वर्षाचं स्वातंत्र्य हटवलं, स्वराज्य उभा केलं, ज्या मातीमध्ये संभाजी राजासारखा धचकता अंगार पैदा होऊन गेला, ज्याने 9 वर्ष उभं स्वराज्य आपल्या तलवारीच्या पात्यावर खेळून घडलं, पुन्हा पुढे झुकला नाही, नमला नाही, वाकला नाही, अजिबात नाही, अफाट ताकदीने झुंजत राहिला, ज्या मातीमध्ये फुले शाहू आंबेडकरांसारखी आदर्शाची मांडणी तयार झाली, ज्यांनी समाजाला जगण्याची एक नवीन दिशा दाखवली, त्या महाराष्ट्राच्या चैतन्य भूमीमध्ये तुझा जन्म झालाय आणि तू म्हणतो जगण्यात मजा नाही. कधीतरी इतिहासाची पाने चालून बघा, जी महापुरुष झाली, जिथे आदर्शांची मांडणी झाली, ती मागच्या वेळी सुद्धा म्हणायची की परमेश्वरा अजून 5-10 वर्ष जगू दिलं असतं, समाजासाठी काहीतरी करता आलं असतं, देशासाठी काहीतरी झगडता आलं असतं. तारुण्य केवळ सिगारेटची झोंक उघडण्यासाठी नाही मिळाला, दारूच्या बाटल्या रिकाम्या करण्यासाठी नाही मिळालं. तारुण्य मिळालं देशासाठी, जगण्यासाठी, समाजाच्या कल्याणासाठी, नवनिर्माण करण्याचं सामर्थ्य फक्त आमच्या तरुण पिढीमध्येच आहे. शिवाजी महाराजांनी काय केलं, असेच तुमच्या आमच्यासारखे 10, 15, 16, 17, 18, 19, 20, 25 वर्षाची पोरं गोळा केली, 18 पगड जातीची, 12 बोलते दादाची चढली लवकरची संगडी सोबतीमध्ये गोळा केली, त्यांच्या मनामध्ये स्वाभिमानाचा महामंत्र पेरला, त्यांच्या मनामध्ये स्वाभिमानाचा महामंत्र पेरला आणि त्यांच्या बळावर उभारलं ईश्वराच्या. का? या पोरांना मन नव्हतं, या पोरांना भावना नव्हत्या, या पोरांना ऐश्वर्य नव्हतं. आपण हे कुणावर तरी प्रेम करावं असं या पोरांना वाटत नव्हतं. माझा तानाजी, नेताजी, कोंडाजी, बाजी, मुरारबाजी यांनी केलं तरी काय? त्यांच्या समोर एक ध्येय होते, एक रथ होती, एक घर होती, समाजासाठी काहीतरी करून दाखवत होती. आमच्या पुढे ती नाहीये, ही आमची सगळ्यात मोठी शोक आहे. सगळ्यात कधीतरी विचार करून बघायला पाहिजे, जर शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर तुमचे आमचे पाठीचे कले स्वाभिमानाने ताट झाले असते. जर स्वामी विवेकानंद जन्माला आले नसते तर अमेरिकेच्या शिकागोच्या धर्म परिषदेत जाऊन हिंदू धर्माचे पत्रकार जगभर करून फडकवली असती. जर महात्मा फुले जन्माला आले नसते तर शिक्षणाची दारं आमच्यासाठी उघडी झाली असती. जर सावित्रीबाई फुले जन्माला आल्या नसत्या तर इथं एवढ्या महिला बसल्या, या महिला इथं बसू शकल्या असत्या. या माणसांनी केलं म्हणून तुमच्या आमच्या सारख्यांच्या वाटेला सुखाचे दिवस आले. आता आम्ही जर काहीच नाही केलं तर मग आमच्या पुढच्या पिढ्यांनी नेमकं करायचं काय, हा सगळ्यात मोठा चिंतेचा विषय. विद्यापीठे नव्हती त्या काळात, पण तरीही ती माणसं मोठी झाली. आता सगळं काही आहे, आपला काय, पण तरीही कुठल्या विद्यापीठातून ज्ञानोबा तुकोबा कुठल्या विद्यापीठातून बाहेर पडताना दिसत नाही. ही सगळ्यात मोठी शोध आहे. म्हणजे माणसं कालही जन्माला येत होती, माणसं आजही जन्माला येतात. माणसांची गर्दी कालही होती, माणसांची गर्दी आजही आहे, पण कालच्या माणसांच्या गर्दीमध्ये माणसं होती, आत्ताच्या माणसांच्या गर्दीमध्ये माणसं आम्हाला शोधावी लागत आहे. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. ज्या काळात माझ्या महाराष्ट्रातली पोरं शिकली नव्हती, त्या काळात महाराष्ट्रात एकही वृद्धाश्रम नव्हता. आणि आता महाराष्ट्रातली पोरं शिकली आणि तालुक्यात वृद्धाश्रमाची निर्मिती झाली. जा एखाद्या वृद्धाश्रमात काही म्हातारी जोडचं तुम्हाला कितपतपर्यंत दिसते आणि सहज एखाद्या वृद्धाला प्रश्न विचारा की तुमची मुलं काय करतात,
त्या वृद्धाश्रमात कितपत पहिलं प्रत्येक जोडपं तुम्हाला सांगेल की माझा मुलगा डॉक्टर आहे, माझा मुलगा इंजिनियर आहे, माझा मुलगा वकील आहे, माझा मुलगा प्राध्यापक आहे. पण त्या वृद्धाश्रमात कितपत पडलेल्या जोडप्यांपैकी एकही जोडपं तुम्हाला असं नाही म्हणणार की माझा मुलगा अडाणी शेतकरी आहे. कारण अडाणी शेतकऱ्याचे आईबाप कधीच वृद्धाश्रमात पोहोचत नाही ही एक वस्तुस्थिती. मग कुणाचे पोहोचतात? शिकलेल्या सर्वांचे. मग कसलं घेतलं आम्ही शिक्षण? हे कसलं घेतलं संस्कार? हे पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची निवड करायची होती. त्यावेळी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आणि डॉक्टर रघुनाथ माशेलकर होते. काही उमेदवार आले होते मुलाखतीसाठी आणि प्रत्येक उमेदवाराला डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम फक्त एकच प्रश्न विचारत होते की तुमचे आई वडील काय करतात. प्रत्येक उमेदवाराला फक्त एकच प्रश्न, तुमचे आई वडील काय करतात. रघुनाथ माशेलकरला प्रश्न पण कुलगुरू पदासाठी निवड करायची, काहीतरी प्रशासनातलं काहीतरी विचारावं, शैक्षणिक क्षेत्रातलं काहीतरी विचारावं. हा काय प्रश्न झाला का तुमचे आई वडील काय करतात? रघुनाथ माशेलकरांना राहलं नाही. त्यांनी न राहून एपीजे अब्दुल कलामांना विचारलं, अहो आपल्याला कुलगुरू पदासाठी निवड करायची, काहीतरी शैक्षणिक क्षेत्रातलं काहीतरी विचारा, प्रशासनातलं काहीतरी विचारा. हा काय तुमचा प्रश्न झाला का तुमचे आई वडील काय करतात? त्यावेळेस एपीजे अब्दुल कलाम कळाले, अहो जो माणूस आपल्या आई वडिलांना नाही सांभाळू शकत तो पुणे विद्यापीठ काय सांभाळणार, तो समाज काय सांभाळणार, तो राष्ट्र काय सांभाळणार. पोपट तयार केले झाले फक्त पोपट. भारत माझा देश आहे, सगळे भारतीय माझे बांधव. रस्त्यावर हायवेवर एखादा अपघात झालेला असतो, कुणीतरी तडफडत असतो, आम्ही त्याच्या शेजारून जातो, त्याच्याकडे पाहतो, तुटून तोडून पुढे चालतो, इतर वेळी छाती काढून सांगतो भारत माझा देश आहे, सगळे भारतीय माझे बांधव आहे. अरे मग तो बांधवच तडफडत होता, तो बांधवच होता. तो नुसती बोलाची कडी बोलाचा भाग नसता. 365 दिवसातला एक दिवस आम्हाला निवडावं लागतं, स्वतःच्या आई समोर जावं लागतं, आईला सांगावं लागतं, आईला मदर्स डे, हॅपी मदर्स डे. स्वतःच्या आईला सांगतो. मग उरलेले 364 दिवस काय करतोस? दिवस शोधावे लागतात आम्हाला. आईला सांगायचा, वडिलांना सांगायचा, शिक्षकांना सांगायचा, बहिणीला सांगायचा. आदर तो जो कधी दाखवता येत नाही, आदर तो जो कधी बोलता येत नाही, तो फक्त कृतीतून व्यक्त होत राहतो. तुमच्या डोळ्यात दिसलं पाहिजे की आईवर तुमचं किती प्रेम आहे. सांगायची गरज नाही, बोलायची गरज नाही. बहिणीला तुमच्या डोळ्यात दिसलं पाहिजे की बहिणीवर तुमचं किती प्रेम आहे. आणि मातृपितृ भक्ती शिकावी ना, ती सुद्धा माझ्या शिवाजी राजाकडून, विवेकानंदांकडून. 1662 साली शहाजीराजे कर्नाटकवरून परत आले महाराष्ट्रात. त्यावेळी आपल्या पित्याची पायातली जोडे डोक्यावर घेऊन नाचलाय शिवाजी राजा. आपल्या पित्याची पालखी खांद्यावर घेऊन मिरवत निघालाय शिवाजी राजा. अरे मासाहेब जिजाऊचा तर एक एक शब्द नाही खाली पडलेला राजा. केवढा अफाट जी माणसं आई वडिलांची सेवा करतात ती माणसं आयुष्यात कधीही अपयशी होत नाही. स्वामी विवेकानंद अमेरिकेच्या शिकागोच्या धर्म परिषदेतून परत आलेत आपल्या मातृदेशात. त्यांचा आदर सत्कार सोहळा करण्यासाठी गावागावातली माणसं निवडावी, जोडीच्या जोडी निवडावी, त्यांचा आदर सत्कार सोहळा निवडावी, त्यांच्या घरात फुलांचे माळा निवडावे. कधी कधी त्यांची आई सुद्धा त्यांच्या सोबत असायची. ज्यावेळेस लोक त्यांच्या घरात फुलांचे माळ घालायचे त्यावेळेस विवेकानंद सरशी बाजूला सरकायचे आणि ती फुलांची माळ त्यांच्या आईच्या गळ्यात करून द्यायची. अरे ती आहे म्हणून मी आहे. तर माझ्या विवेकानंदांना मदर्स डे कधी शोधावा निघाला. संस्कृती ही विवेकानंदांनी सांगितली. संस्कृतीचा अभिमान हवा, संस्कृतीचा स्वाभिमान हवा, पण तो फक्त डोक्यावर घेऊन असण्यासाठी नाही, तो प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी. सगळ्यात महत्वाचे आमच्या भारतवर्षामध्ये 3 प्रमुख कालखंड मानले जातात. 1 रामभारत, 2 महाभारत आणि 3 शिवभारत. रामभारत आपल्या मातेची इच्छा आणि पित्याच्या शब्दामुळे राम हा राजपुत्र वनवासी झाला म्हणून राम हा युग पुरुष ठरला. महाभारत आपल्या जन्मासाठी आपल्या माता पित्याने आयुष्यभर कष्टप्रद यातना सोसल्या, त्यांच्या मुक्ततेसाठी कंस मामाच्या छातडावर बसून मुष्टीप्रहार केला, तो श्रीकृष्ण महामानव ठरला. आणि 3 शिवभारत आपल्या पित्याचं अर्धवट मोडलेलं स्वप्न आणि मातेची इच्छा यामुळे हयातभर शिवाजी जीवाशी खेळ करत राहिला, तो जिजाऊचा शिवबा महामानव ठरला. इतिहास आहे. ज्या महापुरुषांनी आपलं आयुष्य आपल्या आईवडिलांसाठी खर्ची घातली ती माणसं आज अजरामर झाली. सगळ्यात महत्वाची गोष्ट शिवाजी महाराजांचा हा गुण आमच्या नवीन पिढीमध्ये रुजवायला हवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट शिवाजी महाराजांचा एक गुण सगळ्यात महत्वाचा मला वाटतो, तो म्हणजे चारित्र्य. जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले, अनेक महाराजे झाले, सम्राट बादशाह झाले,
सगळे पराक्रमी होते, काही चारित्र्यवान सुद्धा होते, पण जे पराक्रमी होते ते चारित्र्यवान होतेच असं नाही, आणि जे चारित्र्यवान होते ते पराक्रमी होतेच असं नाही. या दोन्ही गोष्टी फक्त एकाच ठिकाणी होत्या, छत्रपती शिवाजी महाराज. दुसरं उदाहरण तुम्हाला शोधून सापडत नाही. पण हल्लीचे वर्तमानपत्र किंवा न्यूज चॅनल ज्यावेळेस बघतो, मला प्रश्न पडतो की बलात्काराशिवाय दुसरी बातमी येत नाही, काय प्रकार काय? माझ्या देशात दुसरं काही घडत नाही का? शिवकाळामध्ये असं काही घडलं होतं? एकदा रांझ्याच्या पाटात दिवसा ठेवला एका मुलीची आबरूची होती. दिवसा ठेवला तिला भोगला, आबरूची माती झाली म्हणून त्या मुलीला स्वतःला विहिरीत झोपून दिलं. ही बातमी राजाच्या कानी गेली. अण्णासाहेब चौटाळला. अरे स्त्री म्हणजे आमच्या घरातील देवाराची देवता, तिच्या पत्राला हात घालण्याची कदर कसली, फिरकोर गिरफ्तार करा. आणि राजाचा पाटील चेअरमन झाला. राजांसमोर पेश केला गेला. पाटाला बोलून राजा आणखी उचलले, संतापाच्या लाटा उचलल्या, मस्तकामध्ये पर मुलीच्या रागात खया खया नाचल्या. नुसता निखार निखार होता डोळ्यात आणि कळाले माझे, अरे पाटला, स्त्री म्हणजे आमच्या घरातील देवाची देवता, तिच्या पत्राला हात घातला आणि आदेश दिला सैन्याला, तोडा त्याचे हात पाय तुरंत. नुसता आदेश नाही बरं, अंमलबजावणी हातात झाली लगेच. रांझ्याच्या पाटलाचे हातपाय तोडले गेले आणि त्याला तसाच जिवंत ठेवला. का? कळावं साऱ्यांना, तुम्ही बाईकडे नजर टाकली तर त्याचा रांझ्याचा पाटील केला जाईल. काय टाप आहे कुणाची? शिवाजी महाराजांनी जरा बसवून नक्की अशी सगळ्यात महत्वाची. आज शिवचरित्रावरून जर आपल्याला आदर्श जर घ्यायचा म्हटला तर आजच्या युवा पिढीसाठी चारित्र्य हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. चारित्र्य संपन्न असणारी माणसं यशस्वी होतात आणि यशाच्या शिखरावर पोहोचतात. खरं तर आज शिवजयंतीनिमित्त आपण सगळ्यांनी या ठिकाणी बोलावं आणि दोन शब्द बोलण्याची मला संधी दिली, त्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. जय श्री राम.